वारे लोकांमध्ये अशी चर्चा करतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बार्टी संपवण्यासाठी पाठवलेलं आहे. मोहन भागवत त्यांच्या घरी येत असल्याचे अनेक पुरावे त्यांनी त्यांच्याकडे आहेत, ते कर्मचाऱ्यांना दाखवतात. मग हरे कृष्ण हरे रामवर डान्स करणं असू द्या, त्यावर त्या मागच्या ज्या निबंधक होत्या इंद्रा आस्वार असतील, नसरीन तांबोळे असतील, स्वतः सुनील वारे असतील आणि बाकी कर्मचारी असतील, असे अनेक लोकांनी त्याच्यावर डान्स केलेले आहे. त्या सवयीचं नाव घेऊन काम करणारे सगळ्यांना इथं पॅकेज चालू आहे, त्यामुळे कोण काय आवाज उचलत नाही ना. भीमा कोरेगावचं जे जेवण वाटपाचं कंत्राट भेटलं होतं त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा घोटाळ्यात ते महाशय सामील आहेत. जय भारत. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आम्ही आता बार्टी या कार्यालयाच्या समोर आहोत आणि कार्यालयाच्या समोर एक असं आगळं वेगळं आंदोलन सुरू आहे. ते बार्टी बचाव आणि वारे हटाव अशा पद्धतीचे हे आंदोलन आहे. आपण जे आंदोलनकर्ते आहेत सिद्धार्थजी ओवाळ, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. सिद्धार्थजी, असं काय बार्टीला आग लागली की तुम्ही वारे हटाव आणि बार्टी बचाव असं आंदोलन सुरू केलेलं आहे? काय झालं नेमकं? सर्वांना सुनील वारे हटाव बार्टी बचाव हे आंदोलन गेले 13वे दिवस चालू आहे. आज आंदोलनाचा 13वा दिवस आहे आणि आंदोलन करण्याचा हेतू हा आहे की बार्टी संस्था जी येथे पुण्यामध्ये मुख्यालय आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणकारी योजनेवर काम करते. गेल्या अनेक 3 ते 5 वर्षापासून आपण पाहिलं असेल की बार्टीच्या इतिहासात जेवढी आंदोलनं झाली नाही तेवढी 5 वर्षात ही आंदोलनं झालेली. विद्यार्थ्यांचे प्रश्न असो, फेलोशिपचे, म्हणजे तब्बल पावसाळ्यामध्ये 56 दिवस ते आंदोलन चालू होतं. अशा अनेक विषयावर इथे आंदोलन सातत्याने होत आहेत आणि बार्टीचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात खराब करण्याचं काम केलं जात आहे. कोण करते हे महासंचालक सुनील वारे यांच्या कार्यकाळात हे सर्व सुरू आहे. सुनील वारे सर हे IAS नसून IRS दर्जाचे अधिकारी, म्हणजे IRS म्हणजे इंडियन रेल्वे मध्ये काम करणारे जे अधिकारी असतात ते. तर बार्टी संस्था ही काही रेल्वेशी संबंधित कुठली संस्था नाही की तुम्ही इथे IRS अधिकारी पाठवलेला आहे. पुस्तकामध्ये करोडो रुपयाचा घोटाळा झालेला आहे. जी पुस्तकं मार्केटमध्ये प्लॅटफॉर्मवर अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर 200 रुपयाला पुस्तकं जी तुम्हाला भेटतील ती ह्यांनी प्रशासकांच्या माध्यमातून 400 500 रुपयाला विकत घेऊन हजारो कोटीचा घोटाळा केलेला आहे. त्याच्यानंतर प्रशिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत, आमच्या विद्यार्थ्यांना MPSC असो, UPSC असो, अनेक IBPS एक्झाम असो, बँकिंग एक्झाम असो, पोलीस भरतीचा असो, अनेक ज्या प्रशिक्षण योजना इथे राबवल्या जातात त्या योजनांमध्ये ह्यांच्या ओळखीच्या आणि ह्यांच्या मर्जीतल्या प्रशिक्षण संस्थांना ठेके देऊन हजारो कोटीचा घोटाळा करण्यात आलेला आहे. आणि याबाबतचे सर्व कागदपत्र आमच्याकडे आहे आणि याबाबतचं सर्व पत्रव्यवहार आम्ही CM मुख्यमंत्री असू, त्यानंतर हर्षदीप कांबळे सर असू, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटजी असू आणि मुख्य सचिव असू राज्याचे, या सर्वांना आम्ही या संदर्भात ईमेल केलेले आहेत, पत्रव्यवहार केलेले आहे आणि प्रत्यक्ष मंत्रालयात भेटून त्याबाबत आम्ही निवेदन सुद्धा दिलेले आहेत. पण आता काय झालेलं आहे, सुनील वारे यांचा कार्यकाळ संपलेला आहे आणि परत त्यांना 1 वर्षाचं एक्सटेन्शन ते मागतात आहे आणि ह्या एक्सटेन्शन त्यांना मिळू नये म्हणून आम्ही इथे आंदोलनाला बसलेलो आहोत. वारे लोकांमध्ये अशी चर्चा करतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बार्टी संपवण्यासाठी पाठवलेलं आहे असं ते स्वतः सांगतात. तर आमचं या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना हे सुद्धा सांगणं आहे की मुख्यमंत्री, तुम्ही खरंच वाऱ्यांना ही बार्टी संस्था संपवण्यासाठी पाठवलेला आहे का? ते तुमचा अपप्रचार करतात आहे. मग जर तो अपप्रचार नाही जर खरंच असेल तर तसं तुम्ही येऊन सगळ्यांना सांगावं समाजाला की हा आम्हाला बार्टी संस्था संपवायची आहे आणि महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाचं, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं नुकसान करायचंय. पण आपण बघितलं असेल की बार्टीच्या माध्यमातून हे जे भीमा कोरेगावचा जो इव्हेंट केला जातो ते आता यावर्षी त्यांची तर फार स्तुती केली जाते की वाऱ्यांची, की खूप चांगल्या प्रकारे त्यांनी तिथं काम केलेलं आहे म्हणून. नाही, आता बघा, जशी पेड पत्रकारिता आहे, पेड पत्रकारितेच्या माध्यमातून हे प्रचार केला जातो ना. ज्यांना ज्यांना पॅकेज भेटतात, आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल पुण्यातल्या या बार्टीच्या अनेक नावाजलेले पक्ष, संघटना आणि इतर राष्ट्रीय नेते जे आहेत आपले सवयीचं नाव घेऊन काम करणारे, सगळ्यांना इथं पॅकेज चालू आहे, त्यामुळे कोण काय आवाज उचलत नाही ना. त्यामुळे असे पॅकेज उचलणारे, पॅकेज घेणारे वर्गणी बहादर यांना बार्टीशी घेणं देणं नाही. ते वाऱ्यांची स्तुतीच करणार. मागच्या पुस्तक विटंबनेचा जेव्हा आमचा प्रकार झाला तेव्हा इथे एक आपला युथ मोर्चा नावाचं कुठलं तर संघटन आहे, त्यांच्या त्या नेत्यांनी इथं निवेदन दिलं होतं आमच्या विरोधात की सदर महिला ही चांगली आणि तिला निलंबन करू नये. अशी चर्चा आहे की त्याच महाशयाला भीमा कोरेगावचं जे जेवण वाटपाचं कंत्राट भेटलं होतं त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा घोटाळ्यात ते महाशय सामील आहेत. म्हणजे वारीने असं काय केलं की
कुठं बार्टीला कुठं आग लावली का? काय घडलं असं एवढे की तुम्ही त्यांचा बघा, आम्ही हे हटाव- निवेदन जे दिलेलं आहे ना, ह्याच्यामध्ये टोटल 15 ते 16 मुद्दे आम्ही टाकलेले आहेत की वारे का नकोय. विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे तो एक मुद्दा आहे. अनेक प्रकारे पुस्तक विटंबना असेल, बाबासाहेबांचा स्टॅच्यू जो इथं येणाऱ्या लोकांना दिला जातो त्या स्टॅच्यू मध्ये घोटाळा आहे. वारे हे RSS च्या हस्तक आहे, असे अनेक व्हिडिओ तुम्ही युट्यूबला गेले तर उपलब्ध आहेत. आणि वारे हे स्वतः RSS च्या प्रोग्रामला हजेरी लावतात. तर कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करताना त्यांना असं सांगतात की मोहन भागवत माझ्या घरी येतात. मोहन भागवत त्यांच्या घरी येत असल्याचे अनेक पुरावे त्यांनी त्यांच्याकडे आहेत, ते कर्मचाऱ्यांना दाखवतात. आणि इथं आल्यापासून मग हरे कृष्ण हरे रामवर डान्स करणं असू द्या, अनेक प्रकारचे इथं निर्णय घेतले गेले. तर RSS ची तुम्ही पुस्तकं हरे हरे कृष्ण हरे राम कुठे गेले त्यांनी 2 ते 3 वर्षापूर्वी इथं कार्यक्रम झाला होता बार्टीमध्ये? बार्टीमध्ये, आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर अवेलेबल आहे, तुम्ही कधी बघू शकता. त्याच्यावर त्या मागच्या ज्या निबंधक होत्या, इंद्रा आस्वार असतील, नसरीन तांबोळे असतील, स्वतः सुनील वारे असतील आणि बाकी कर्मचारी असतील, असे अनेक लोकांनी त्याच्यावर डान्स केलेला आहे त्या प्रोग्राम मध्ये. आणि हे सगळे प्रकार घडत असताना तुम्ही जे म्हणालात की हर्षदीप कांबळे या विभागाचे प्रमुख आहेत, त्यांनी याच्यावरती ऍक्शन का घेतली नाही? आता बघा, त्या संदर्भात त्यांनी ऍक्शन का घेतली नाही, कदाचित इथून सामाजिक रेटा नसेल गेला त्यांच्यापर्यंत, कुणी काय बोललं नसेल. कारण की ह्यांनी पुण्यातल्या बहुतेक सगळ्याच लोकांना मॅनेज करून ठेवलेलं आहे. मग आता जेव्हा आमच्याकडे प्रकरण आले, आम्ही जी प्रकरण उघडकीस काढली ती आम्ही रेटा लावून धरतोय. कदाचित त्याच्यामुळे हर्षदीप कांबळे सरांना तो निर्णय जरी त्यांच्या हातात नसेल तरी तो कदाचित मांडतील तरी प्रश्न आमचा. ह्यो निर्णय, त्यांची निवड ही जी काही 1 वर्षाचं एक्सटेन्शन मागतात ते रद्दबादल होईल, जेणेकरून बार्टी ज्या मुख्य उद्देशासाठी स्थापन झालेली आहे, येणाऱ्या अधिकाऱ्याकडून आम्ही ते समाज म्हणून एक सोशल ऑडिट करू आणि एक सोशल त्यांच्यावर दबाव टाकून कमीत कमी ती कामं करून घेऊ. तुम्ही आता म्हणालात की इथे सगळ्यांवरती दबाव टाकला जातो किंवा सगळे विकले गेले, पत्रकारिता सुद्धा पेड पत्रकारिता आहे. सगळं असं असताना तुम्ही जे उपोषणाला बसलात, तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतं का? नाही, नक्कीच. बघा, आम्हाला संविधानावर विश्वास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जो लढा उभा केलेला आहे, त्या लढ्याच्या आम्ही अनुयायी आहोत. आणि का नाही होणार असं काय? बाबासाहेबांनी सगळं घटनेत लिहून ठेवलंय. आम्ही त्या न्यायिक मार्गाने आमचं आंदोलन करतोय. आणि जे आम्ही पुरावे दाखल केले, जे पुरावे उपलब्ध केलेले आहेत, त्यामुळे आम्हाला नक्कीच खात्री आहे की वारेंना ही बढती भेटणार नाही.